वेब सर्व्हरमध्ये आतापर्यंत तुम्ही वेबसाईट वगैरे लाईव्ह केलेली आहे AWS मध्ये, राईट. लोकेशन काय होतं तुमचं, वॅर WWHTML, हे त्याचं काय डिफॉल्ट लोकेशन आहे. आता हे डिफॉल्ट लोकेशन हेच काय त्याचं रिझन आपण इथं बघून घेत होता. सगळ्यात पहिलं बघूया आपण थोडंसं थेरॉटिकल. तर सपोज तुम्हाला एका सर्व्हरमध्ये तुम्हाला मल्टिपल होस्ट नेम टाकून एखादी मल्टिपल वेबसाईट लाईव्ह करायची असते एका सर्व्हरमध्ये एकाच आयपी ॲड्रेसवर. एकाच आयपी ॲड्रेसवर मल्टिपल वेबसाईट तुम्हाला लाईव्ह करायची असते तर तुम्ही करू शकता. म्हणजे काय, आता मग तुमचं एक सर्व्हर आहे, राईट. तुम्ही सर्व्हरमध्ये DNS कॉन्फिगर केले. DNS कॉन्फिगर केल्यानंतर तुम्ही काय केले, एकाच आयपी ॲड्रेसला मल्टिपल नाव दिले. जसं आपण लास्ट टाइम काय दिलं होतं, सपोज आपण 1 2 3 अशा रेंजमध्ये दिले आहे. 1.example.com, 2.example.com, 3.example.com. आयपी ॲड्रेस कोणता आहे तुमचा, तुमच्या सर्व्हरचा जो आयपी ॲड्रेस आहे. सपोज तुमच्या सर्व्हरचा आयपी ॲड्रेस आहे 1.20. तर तुम्ही 1.20 ह्या एकाच वेबसाईटवर मल्टिपल काय केले, तुम्ही होस्ट नेम होस्ट करताय. जेव्हा तुम्ही जाल www.com त्याच्यावर जाऊन तुम्ही जर सर्च कराल तुम्ही काय 1.example.com, तर तुमची काय होईल, हे एक वेबसाईट रन होईल. त्याच्यामध्ये आपण टाकू की वेलकम टू दिस. दुसऱ्याच्या वेबसाईटवर जाऊ 2.example.com, त्याच्यात ते टाकल्यानंतर तुमची काय होईल, एक वेगळी वेबसाईट होस्ट करायची आपल्याला. आतापर्यंत आपण केलं नाही, फक्त आपण एकच वेबसाईट होस्ट केलेली आहे. जसं की एक टाकतो आपण आणि तिथे एक वेबसाईट होस्ट करतो. तर सपोज तुम्हाला जसं की मल्टिपल वेबसाईट रन करायचे तुम्हाला एकाच ह्याच्यावर, तर आपल्याला त्याचं करावं लागतं HTTPचं कॉन्फिगरेशन. काय HTTPचं कॉन्फिगरेशन. तर HTTPचं म्हणजे काय, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तुम्हाला HTTPचा पोर्ट नंबर माहित आहे, त्याची कॉन्फिगरेशन फाईल पण माहित आहे. कॉन्फिगरेशन फाईल कोणती आहे तुमची, /var/www/html, आणि त्याच्या HTML डिरेक्टरीच्या आतमध्ये फाईल क्रिएट केलेली असते. आपल्याला जर नसली तरी आपल्याला करावं लागते. त्या फाईलचं नाव काय असतं, index.html. तर हे काय म्हणतात, हे जे लोकेशन असतं त्या लोकेशनला म्हणतात डॉक्युमेंट रूट. काय म्हणतात, डॉक्युमेंट रूट. आता हे डॉक्युमेंट रूट म्हणजे काय असतं, हे बघा. तर एकाच वेबसाईटमध्ये, राईट, एकाच वेबसाईटमध्ये आपण जे बी वेबसाईट ठेवणार आहेत, आपण जिथं पण ज्या लोकेशनला वेबसाईट ठेवणार आहेत त्या लोकेशनला म्हणतात तुमचं डॉक्युमेंट रूट. आता डॉक्युमेंट रूट म्हणजे कुठं असतं, तुमचं बाय डिफॉल्ट लोकेशन जे कोणतं असतं ते बाय डिफॉल्ट लोकेशन कुठनं पिक करतं, HTML मधून, राईट. त्या HTML डिरेक्टरी जी तुमची असते ते बाय डिफॉल्ट असते. सपोज तुम्हाला HTML, आता त्या www.com जे तुमचं ते लोकेशन आहे, त्या लोकेशनवर तुम्ही मल्टिपल काय करू शकता, वेब होस्टिंग करू शकता. मल्टिपल टाईपचे सर्व्हर म्हणजे मल्टिपल टाईपच्या वेबसाईट तुम्ही रन करू शकता. पण तिथे तुम्हाला काय करावं लागेल, त्या www जी डिरेक्टरी आहे www, त्या डिरेक्टरीच्या आतमध्ये तुम्ही काय करू शकता, नवीन डिरेक्टरी क्रिएट करून त्या नवीन डिरेक्टरीमध्ये नवीन फाईल्स क्रिएट करून तुम्ही तिथं कोड लाईव्ह करून वेबसाईट रन करू शकता. मग ते एक्झिक्यूट कसे होतात, ते रन कसे होतात, आपण जेव्हा ते टाकाल लोकेशन, ते वेबसाईटचं पेज टाकाल, त्या तुमच्या त्या पेजनुसार ऑटोमॅटिकली त्या वेबसाईट रन होतात. तुम्हाला एका फाईलमध्ये मेन्शन करावं लागतं की माझी हे वेबसाईट म्हणजे हे आहे, ह्या वेब म्हणजे हे व्हर्च्युअल म्हणजे माझा आयपी ॲड्रेस हे आहे, तर ह्या आयपी ॲड्रेसचं माझं काय म्हणतात होस्टनेम हे आहे, आणि त्याच्या होस्टनेम मध्ये माझं जे डॉक्युमेंट रूट आहे, ते डॉक्युमेंट रूट मध्ये खाली मेन्शन करणार आपण पाथ मेन्शन केल्यानंतर ते डायरेक्टली जाणार, तिथून ते वेबसाईट होस्ट करणार, त्या लोकेशनला जाणार, तिथून ते वेबसाईट होस्ट करणार. म्हणजे एकाच सर्व्हरमध्ये आपण मल्टिपल वेबसाईट जेव्हा लाईव्ह करतो त्या कॉन्सेप्टला म्हणतात व्हर्च्युअल होस्टिंग. काय म्हणतात, व्हर्च्युअल होस्टिंग. व्हर्च्युअल होस्टिंग मीन्स होस्ट मल्टिपल वेबसाईट इन वन मशीन और वन सर्व्हर, राईट. आणि डॉक्युमेंट रूट म्हणजे काय, ज्या जिथं आपण आपले वेबसाईट होस्ट करणार आहेत, वेबसाईट ठेवणार आहेत, ते लोकेशन म्हणजे काय असतं तुमचं डॉक्युमेंट रूट असते. मग 2 टाईपच्या व्हर्च्युअल होस्टिंग आहेत. एक आहे नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग आणि एक आहे आयपी बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग. काय, एक आहे नेम बेस्ड, आयपी बेस्ड. व्हर्च्युअल होस्टिंगचं कॉन्सेप्ट, व्हर्च्युअल होस्टिंग म्हणजे काय, तुमचे जे www नॉट HTML, त्या www डिरेक्टरीच्या आतमध्ये तुम्ही फक्त HTML आणि विंडोज हे तुम्हाला माहिती होऊन गेलेलं आहे, हे तुमचं डिफॉल्ट लोकेशन आहे. तिथं काय होते, फक्त एकच वेबसाईट लाईव्ह तुमची. पण तुम्हाला एका सर्व्हरवर मल्टिपल वेबसाईट लाईव्ह करायची असतील तर ते तुम्हाला काय करावं लागेल, www डिरेक्टरीच्या आतमध्ये एक स्वतःची डिरेक्टरी क्रिएट करावं लागेल. तुम्ही करणार, सपोज तुम्हाला लाईव्ह करायचं हॉस्टार ॲप्लिकेशन, तुम्ही हॉस्टार लिहिणार, हॉस्टारमध्ये जाणार, त्याच्यामध्ये index.html मध्ये हॉस्टारचा कोड टाकणार, बरोबर आहे. तुम्ही हॉस्टारचा कोड टाकलं की डिरेक्टली तुमचं लाईव्ह काय होणार, हॉस्टार होणार. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या फाईलमध्ये मेन्शन करू ते सगळं, आता कॉन्फिगरेशन आपण स्टेप बाय स्टेप. तर नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग म्हणजे काय, वन मशीन हॅव वन आयपी. नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग म्हणजे काय, वन मशीन हॅव वन आयपी अँड दॅट वन आयपी हॅव मल्टिपल नेम. जसं आता तुमचं एकच नाव आहे, एका नावाला एकच आयपी ॲड्रेस, किंवा तुमच्या एकाच आयपी ॲड्रेसला मल्टिपल जेव्हा तुम्ही नाव देतात त्याला काय म्हणतो आपण, नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग. सो वी कॅन होस्ट मल्टिपल वेबसाईट ऑन दॅट मल्टिपल नेम. म्हणजे एकाच नावाचा तुम्ही मल्टिपल वेबसाईट काय करू शकता, लाईव्ह करू शकता. कुठं, तुमच्या ह्या नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग मध्ये.
आयपी बेस व्हर्च्युअल होस्टिंग म्हणजे काय, वन मशीन हॅव वन आयपी, सो दॅट सो वी कॅन होस्ट मल्टिपल वेबसाईट ऑन दॅट मल्टिपल आयपीस. एकाच म्हणजे एक तुमच्या मल्टिपल आयपीला तुम्ही मल्टिपल वेबसाईट होस्ट करू शकता. सपोज तुमचं एक सर्व्हर आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे आयपीज आहेत, काय वेगवेगळे तुमचे लॅन कार्ड आहेत, त्या लॅन कार्डला तुमच्या वेगवेगळ्या तुम्हाला काय म्हणू शकतो आपण वेबसाईट होस्ट करू शकतो. ते वेगवेगळे आयपी ऍड्रेस तुमच्या त्या फाईलमध्ये मेन्शन करा, त्याचा पार्ट टाका, त्याचा आयपी ऍड्रेस टाका, होस्ट नेम टाका, त्याचं ते ऑटोमॅटिकली तिथनं ते घेतं. ठीक आहे. मग आता आपल्याला आपण जे काय करणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिली एक वेबसाईट लाईव्ह करू. आपल्याकडे त्या सगळ्या ह्या गोष्टी करण्यासाठी तुमच्या जर वेबसाईट तुम्हाला वेब सर्व्हर कॉन्फिगर करायचं असेल तर तुमच्या बॅकएंडला तुम्हाला डीएनएस कॉन्फिगरेशन असलं तर तुम्हाला चांगलं असेल. कारण सर्व्हरला किंवा तुमच्या मशीनला नाव आणि आयपी ऍड्रेस माहीतच नसेल, हे आयपी म्हणजे हे नाव आणि हे नाव म्हणजे हे आयपी माहीतच नसेल, तर तुमचं होस्टिंग होणार का नाही. त्यासाठी तुमच्याकडे अगोदर डीएनएस कॉन्फिगरेशन करून घ्या. डीएनएस कॉन्फिगरेशन प्रॉपर झालं की तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट वेबसाईट लाईव्ह करू शकता. तर वेबसाईट लाईव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला तुमच्याकडे एमचं कॉन्फिगरेशन असेलच, तुमचं डीएनएस कॉन्फिगर तुम्ही केलेलं असेल. तुम्हाला एक सर्व्हर एक मशीन, तुम्हाला मिनिमम 2 सर्व्हर लागतात. त्याच्यामध्ये टाकूया आपण, याला लाईव्ह करू. इथं आलंय. ठीक आहे. तर आता आपण टर्मिनल ओपन झालंय. तर टर्मिनल ओपन झाल्याच्या नंतर मी पहिल्यांदा जाऊन चेक करतो की माझा डीएनएस कॉन्फिगर केलेला आहे की नाही. तर पहिल्यांदा आपल्याला जो आपण वेबसाईट होस्ट करणार आहात, तर आपल्या तुमच्या सर्व्हरचा होस्ट नेम तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. होस्ट नेम त्याचं काय, server.example.com याचं होस्ट नेम आहे. मी माझ्या क्लायंटचं जाऊन चेक करतो. क्लायंट थोडंसं याला मोठं करूया. तर पिंग करून बघा आधी, पहिल्यांदा चेक करा. पिंग server.example.com नाही, इथंच स्वतःला पिंग करून बघा, पिंग होते का. हे होते. त्याच्यानंतर तुमची एक फाईल असेल कोणती, व्यारच्या आतमध्ये नेम forward.zone, राईट. त्या फाईलमध्ये आपण नावाला आयपी आणि आयपीला नाव आपण मेन्शन केले असतात. आयपी ॲड्रेस तुमचा ओके. असा कसा आयपी आलाय, अच्छा स्टॅटिक आयपी ठेवला तुम्ही. हा 192.192.193.1 हा स्टॅटिक आयपी ठेवला तुम्ही. पण हे सगळे एका सर्व्हरमध्ये आता रेंजमध्ये असतील का तुमच्या, मग इकडे क्लायंट साईड होतात ना पिंग. ठीक आहे. 24 दिला ना तुम्ही रेंज, 24 ची रेंज आहे क्लास. ठीक आहे. तर आता काय करायचंय, इथं नाव आहेत 2, एकाला सर्व्हर, एकाला ऍडमिन आहे, एकाला दशरथ आहे. दोघांची नावं दिसते तिथं. ठीक आहे. मी पिंग करतोय. पिंग ऍडमिन स्पेलिंग ठीक आहे. थोडा वेळ लागते. त्याच्यानंतर दुसरं कोणतं आहे, DSH. हे तुमचे एक आयपी झाला. इथे तुमचे 2 नाव झाले, तुम्ही होस्ट नेम दिले. आता काय करणार आहेत आपण, जेवढे तुम्ही इथं होस्ट नेम क्रिएट कराल, म्हणजे काय, जेवढे तुमचे होस्ट नेम तुम्ही त्या forward.zone मध्ये टाकाल प्रत्येक नावाने, त्या प्रत्येक नावाने एक वेबसाईट लाईव्ह होऊ शकते तुमच्या त्या होस्ट नेम. जसं youtube.com, facebook.com, राईट, google.com, हे काय त्याचे होस्ट नेम आहेत.
बरोबर आहे. आयपी ऍड्रेस काहीतरी त्याचा पाठीमागे काहीतरी असेल, पण त्याची होस्ट नेम माहिती आहे. आता तुम्ही वेगवेगळे वेबसाईट लाईव्ह करता येतात, इथं पण तुम्ही काय करू शकता, प्रत्येक तुमच्या एका एका होस्ट नेमच्या नावाने एक एक वेबसाईट तुम्ही लाईव्ह करू शकता. तर सगळ्यात पहिलं आपल्याला इथं एचटीटीपीचं कॉन्फिगरेशन करताना तुम्हाला एक पॅकेज लागतं, कोणतं, एम इन्स्टॉल एचटीटीपीडी. काय लागेल वेबसाईट होस्ट करण्यासाठी तुम्हाला एम इन्स्टॉल एचटीटीपीडी. तर तुमचं जे लोकेशन आहे ls var ww ls var याच्यामध्ये आहे का, var डिरेक्टरी तुमची नाही. इट मीन्स हे कधी येतं, ज्यावेळेस तुमच्याकडे पहिल्यांदा तुम्ही जाऊन चेक करणार की rpm-q httpd पॅकेज इन्स्टॉल नाही आहे तुमचा. पॅकेज इन्स्टॉल नाही तर करूया आपण पॅकेज इन्स्टॉल. त्याच्यासाठी एम कॉन्फिगर पाहिजे, ठीक आहे. त्यासाठी एम कॉन्फिगर आहे असं कन्सिडर करूया आपण. एम इन्स्टॉल httpd. जसंही तुम्ही पॅकेज इन्स्टॉल कराल, तुमच्या त्या व्यार डिरेक्टरीच्या आतमध्ये www नावाची डिरेक्टरी काय होते, ऑटोमॅटिकली क्रिएट होते. हे पॅकेज तुम्ही जसंही अनइन्स्टॉल कराल तिथे तुमची डिरेक्टरी काय होते, तिथून निघून जाते. झालं. चेक करा ls व्यार डिरेक्टरीच्या आतमध्ये जाऊन एक www नावाची ते डिरेक्टरी क्रिएट झाली असेल, है ना. तर ह्या www डिरेक्टरीच्या नाव इथे आल्याच्या नंतर जसं आपण क्लाउड मध्ये वेबसाईट होस्ट करतो ते तुम्हाला सगळं पाथ माहिती आहे. तर आपण काय करूया, प्रत्येक ह्याला एक 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 स्पेशल स्पेशल वेबसाईट काय करूया, होस्ट करूया. तर कॉन्फिगरेशन करतोय etc var www html हे तुमची डिरेक्टरी असेल. ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये तुमची एक फाईल तुम्हाला काय करावं लागेल, क्रिएट करावं लागेल. कुठे, त्यानंतर vim index.html. तुम्हाला फक्त आणि फक्त हेच नाव ठेवलं तरच तुमचं वेबपेज होस्ट होतं, ठीक आहे. जर तुम्हाला ह्याच्या नावाव्यतिरिक्त दुसरं नाव पण ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण आपल्याला त्या फाईलमध्ये मेन्शन करावं लागतं की मला ह्या माझं जे वेबपेज आहे, जे फाईल आहे, त्या फाईलचं नाव हे आहे. काय, ह्या फाईलचं नाव आहे. हे कुठे एंट्री करायचे असते आपण ते बघूया. डिफॉल्ट लोकेशन मध्ये जेव्हा गेलं तेव्हा इथे एक वेबपेज लाईव्ह करतोय मी, इथं टाकतोय काहीतरी h1, ठीक आहे. ठीक आहे, एक मी एक वेबसाईट करतो 1, ठीक आहे. हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिस्टम ctl रिस्टार्ट httpd. आणि नेबल झालं. जसं इथे ही वेबसाईट लाईव्ह झाली, आता या आपल्या सर्व्हर मध्ये फायरफॉक्सला ओपन करा आणि चेक करा की तुमची वेबसाईट होस्ट होते. त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे हे वेबसाईट तुमची होस्ट होणार. आता ऑब्विसली काय होणार, तुमचं जे नाव टाकणार, आता तुम्ही टाकणार कोणतं नाव, server.example.com टाकल्यानंतर तुमची ही वेबसाईट होस्ट होते, बरोबर आहे. लॅपटॉप एवढं स्लो चालते, बेस क्लाइंटचा आयपी घ्यायला पाहिजे की आपण, जरा फास्ट चालला असता. कुठे, कशामध्ये, ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला जर भेटला असेल, रेपोजिटरी भेटली असेल तुम्हाला, जर पॅकेज असेल तुमच्याकडे अवेलेबल फ्रॉमचं, तर तुम्ही त्याच्यात इन्स्टॉल करू शकता. इथे वेळ लागतो थोडंसं आहे ना, त्याला बंदच करायचं नाही आपल्याला.
इथं आल्यानंतर मी टाकतो इथं सर्व्हर डॉट एक्झाम्पल डॉट कॉम. हे मी सर्व्हर डॉट एक्झाम्पल डॉट कॉम टाकल्यानंतर माझे काय होईल, एक वेब पेज होईल जे वाला वेलकम टू वेबसाईट वन. झाली वेबसाईट वन. पण आता काय झालंय, फक्त माझ्या सर्व्हरमध्ये एकच वेबसाईट आहे. पण असं थोडंच आहे, माझं एक सर्व्हर असेल तर मला एकच वेबसाईट होस्ट करायची आहे. मल्टिपल मला सर्व्हर वेबसाईट होस्ट करायची इच्छा असेल माझी, काय असेल, एका सर्व्हरमध्ये मला मल्टिपल वेबसाईट होस्ट करायच्या. जसं मला की मला वेबसाईट 2, वेबसाईट 3 अशा 2, 3, 4 वेबसाईट होस्ट करायच्या असतील, तर त्यावेळेस कसं करणार? प्रत्येक वेळेस तर ते डायरेक्ट जाणार वनला जाऊन घेणार, करेक्ट आहे. कारण तुम्हाला दुसरी आणि तिसऱ्या वेबसाईटवर तुम्हाला जर विजिट करायचं ह्या सर्व्हरवरनं, तुमचं त्या पेजला गेलं पाहिजे, राईट. मग तुम्ही काय करणार आता, इथे येऊन तुमची जी डिरेक्टरी आहे कोणती, ही जी वाली डिरेक्टरी आहे व्यार www नावाची डिरेक्टरी आहे. ह्या डिरेक्टरीच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही याल तर इथं तुम्ही काय करू शकता, एक नवीन डिरेक्टरी क्रिएट करून ठेवू शकता. काय करू शकता, एक नवीन डिरेक्टरी क्रिएट करू शकता. जसं इथे HTML नावाची डिरेक्टरी आहे, कुठे आहे, wwwच्या आतमध्ये आहे. तसंच तुम्हाला इथं ह्या HTML डिरेक्टरीच्या आतमध्ये कोणत्या नावाने एक डिरेक्टरी क्रिएट करा आणि डिरेक्टरी क्रिएट करून तुम्हाला इथं मेन्शन करायचं. तर काय मेन्शन करणार, मी काय करतोय, एक 2-3 वेबसाईट होस्ट करतोय एका डिरेक्टरीच्या आतमध्ये. पण आपल्याला ते घेणार कसं, त्याचं पण एक दुसरं लोकेशन असतं, थर्ड लोकेशन. त्या लोकेशनला सगळं आपल्याला मेन्शन करावं लागतं, सगळं लिहा लागतं. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा इथं सिंपल वेबसाईट जशी HTMLच्या आतमध्ये index.html नावाने मी काय केली, फाईल क्रिएट केली. तशी एक डिरेक्टरी करा, कोणती बी रँडमली डिरेक्टरी करा. काय करतो मी इथं, रँडमली डिरेक्टरी क्रिएट करतोय. डिरेक्टरीचं नाव देतो मी काय, सपोज आपण देऊया 2, है ना. काय नाव देतो मी, mkdir2. ठीक आहे. इथं mkdir th 3 दोन डिरेक्टरी क्रिएट केल्या मी. अरे यार यार www मध्ये करायला पाहिजे होतं, mkdir2 mkdir झाले. एक 3 आणि एक 2 नावाची डिरेक्टरी क्रिएट झाली. तर आता या 2 आणि 3 नावाच्या डिरेक्टरीमध्ये तुम्हाला काय पाहिजे, एक index.html नावाचं एक वेब पेज पाहिजे, तरच तुमची वेबसाईट लाईव्ह होऊ शकते. अन्यथा वेबसाईट लाईव्ह होईल का तुमची, नाही होणार. तुम्ही जा, इथं टाका तुम्ही 2 आणि इथं टाका index.html. काय, index.html. तर index.html टाका इथं आणि इथं लिहा h1 काय केली, एक वेबसाईट 2 मी तो होस्ट केली, क्रिएट केली, बरोबर. तर तुम्ही जाऊन जेव्हा चेक कराल cd two, तर इथे एक फाईल क्रिएट झालेली आहे index.html नावाने. त्याच्यामध्ये एक वेब पेज लिहिलेला आहे, आपण काहीतरी कोड टाकलाय. आता मला काय करायचे, दुसरा एक कोड क्रिएट करायचा. कुठं, मला ह्या 3 डिरेक्टरीच्या आतमध्ये मी लिहितोय कोड, वेबसाईट लिहिलेला आहे, वेब पेज म्हणून ठेवलंय मी, पण अजून आणखीन होस्ट केलं नाही मी. आता जर होस्ट करायला जाईल तर डायरेक्टली तेच पेज ओपन होईल, कुठलं, तुमचं HTMLचं index.html मधलं. तुम्ही या इथं इथे क्रिएट करूया आपण vim th. तुम्हाला इथं सपोज प्रत्येक वेळेस तुम्हाला असं वाटतं की मी index.html नाही, मला दुसरं नाव द्यायचं फाईलला. काय, आता आपली काय होती परमनंटली कंडिशन, काय होती, तुम्हाला जर वेब पेज तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुमच्या त्या फाईलचं नाव index.htmlच पाहिजे, तरच ती घेणार, अन्यथा ती घेणार नाही. तर तुम्हाला सपोज दुसरं नाव द्यायचं आहे, सपोज मी या फाईलला नाव देते virat.html. एक्सटेन्शन काय पाहिजे, तुमचं .html पाहिजे. तुम्ही नाव काही देऊ शकता. मग आता इथं काय देऊ शकता, तुमच्या फाईलचं नाव .html पाहिजे, तुम्ही नाव काही द्या. कधी द्या हे तुम्हाला नाव मेन्शन करायचे तेव्हा तुम्ही. आता मी तर एक नाव देतो काहीतरी रँडमली, virat.html. इथे टाका h1, तर याच्यामध्ये तुम्ही टाका वेलकम टू वेबसाईट
HREE. तीन पेज तयार झाले माझ्याकडे वेबसाईटचे. करेक्ट आहे. आता तुम्हाला सांगायचंय की माझ्या ह्या पेजमध्ये हे लिहिलेलं आहे, ह्या पेजमध्ये हे लिहिलेलं आहे. काय तुम्हाला आता मेन्शन करायचे की माझ्या ह्या पेजमध्ये हे एक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये हे लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय असतं त्याची कॉन्सेप्ट म्हणलं तुम्हाला मी ज्याला आपण म्हणलं व्हर्च्युअल होस्टिंग. आता आपण काय करणार आहेत, व्हर्च्युअल होस्टिंग करणार आहेत. वेगवेगळ्या वेबसाईट बनवून ठेवल्यात आपण त्या डब्ल्यू डिरेक्टरीच्या आतमध्ये. तिथनं काय करणार, सांगणार की ही वेबसाईट घ्या, ही वेबसाईट घ्या. तर या इथं तुम्ही ज्यावेळेस याल ते एक डिफॉल्ट लोकेशन असतं तुमच्या HTTPDचं. काय असतं, तुमची जी सर्व्हिस आहे HTTP अपाचे जे का म्हणतो आपण त्याला, तुमच्या HTTPचं एक डिफॉल्ट लोकेशन असतं. त्या लोकेशनला तुम्हाला हे सगळं जे लिहिलेलं आहे तुम्हाला मेन्शन करायचं असतं वन बाय वन. तर ते डिरेक्टरी असते तुमची CD/etc/HTTPD/etc/HTTPD. त्याच्या डिरेक्टरीचं नाव असते conf.d नावाची डिरेक्टरी असते. काय असते तुमची, हे तुमचं डिफॉल्ट लोकेशन असणार आहे तुमच्या HTTPचं. तर तुमचे मल्टिपल जे वेबसाईट असतात ना, त्या वेबसाईट होस्ट करून जे ठेवलेले असतात तुमच्या, तर ते मेन्शन जिथं कुठं करून ठेवले असते तुमची ही डिरेक्टरी असते. ह्या डिरेक्टरीमध्ये तुम्ही जाल तर इथे तुम्हाला मल्टिपल फाईल दिसतात. काय दिसतात तुम्हाला, मल्टिपल फाईल दिसतात. तुम्हाला आता तुमची वेबसाईट होस्ट करायची, कोणत्या कोणत्या वेबसाईट होस्ट केले आहेत तुम्ही आणि कुठं कुठं तुम्हाला म्हणजे कोणत्या कोणत्या नावानं कोणती कोणती वेबसाईट तुम्ही बनवलेली आहे, हे तुम्ही सगळे इथे ह्या लोकेशन मध्ये आणून ठेवू शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला एक फाईल क्रिएट करायची स्वतःची. काय करा, एक फाईल क्रिएट करा. मी काय करतोय, त्याला एक नाव देतोय VIM. काय VIM फाईलला नाव देऊया तुम्ही, आपण काय देऊया तुम्हाला समजू, सपोज lavatek.conf. काय नाव काही द्या, एक्सटेन्शन शुड बी .con. काय असलं पाहिजे तुमच्या या फाईलचं नाव काही द्या, तुमच्या फाईलचं एक्सटेन्शन काय असलं पाहिजे, .conf असलं पाहिजे. इथे या, इथे फाईल क्रिएट होईल तुम्हाला. काय होईल, इथे एक नवीन फाईल क्रिएट करायची आणि या नवीन फाईलमध्ये तुम्हाला मेन्शन करायचे काय काय लिहिलेलं आहे तुम्ही. त्याला आपण तो व्हर्च्युअल होस्टिंग म्हणले ना, ऍक्च्युअल व्हर्च्युअल होस्टिंग मध्ये कसे करतात ते बघा. इथे या, इथं लिहा, चालू करा. पहिल्यांदा लिहा VIRTUAL व्हर्च्युअल होस्ट. काय व्हर्च्युअल होस्ट मध्ये तुमचं काय असणार आहे, आयपी ऍड्रेसेस. काय असणार आहे तुमचा आयपी ऍड्रेस, सर्वचा आयपी ऍड्रेस काय 192.192.193.1. कशाने कशा थ्रू वेब होस्टिंग करता तुम्ही, HTTP थ्रू. तर कोलन त्याचा पोर्ट नंबर काय टाका, कोलन आणि त्याचा पोर्ट नंबर आणि हा जो लिहिलेला ब्रॅकेट आहे त्याला क्लोज करून टाका. व्हर्च्युअल होस्ट कोण आहे तुमचा, आता हा तुमचा आयपी ऍड्रेस आहे आणि कशा थ्रू होस्टिंग करताय तुम्ही, HTTP थ्रू करताय, म्हणून इथे मेन्शन करा. मेन्शन केल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं मी, तुमचं काय असतं होस्ट नेम, त्याला काय म्हणतो आपण सर्व्हर नेम. त्याला काय म्हणता इथं सर्व्हर नेम. कोणत्या सर्व्हर, तुम्हाला सर्व्हर नेम काय आहे तुमचं, server.example.com. काय server.example.com. इथं आल्यानंतर तुम्हाला मेन्शन करायचं तुमचं DOCU डॉक्युमेंट रूट काय तुमचं /var www/html. राईट. काय असणार आहे तुमचं डॉक्युमेंट रूट कोणता आहे, हे आहे. फाईल तो ऑटोमॅटिकली घेणार तिथनं. index.html जर तुम्ही लिहिलं असेल तर तुम्हाला इथे मेन्शन करायची गरज नाही की तुम्ही index.html म्हणजे तुम्हाला मेन्शन करायची गरज नाही, डायरेक्टली तिथून घेईल. त्याच्यानंतर तुमचं जे होस्टिंग आहे याला क्लोज करून टाका. त्याला म्हणतात VIR व्हर्च्युअल होस्ट. हे झाला तुमचा एक पोर्शन. काय झाला, हा झाला तुमचा एक पोर्शन. सेम ॲज इट इज तुम्ही या इथं 4yy 4 लाईन कॉपी करा, पेस्ट करा. नाही कुठं, हा ते सर्व्हर नेम ते म्हणताय का, हा मी केलं नाही, मे बी केलं तर चालेल काय ते, आय थिंक सो. हा तेच करतोय.
इथं काय असणार आहे तुमचं TO2. पण आता आपण 3 ला जे आपण जे लिहिलेलं आहे फाईलचं नाव काय लिहिलंय आपण index.html लिहिले का आपण नाही. तर जर तुम्ही जर सपोज तुमची जी फाईल असेल तुमचं जे वेब पेज तुम्ही जिथं बनवलंय त्या फाईलमध्ये जर तुम्ही फाईलचं नाव index.html नाही दिलं तर तुम्हाला इथे मेन्शन करावं लागतं DIRECTORY डायरेक्टरी डायरेक्टरी इंडेक्स डायरेक्टरी इंडेक्स काय तुमचं dirt.html. त्याला सांगावं लागेल की माझा डायरेक्ट इंडेक्स काय आता विराट.html आहे. तो जाणार आणि डायरेक्ट इंडेक्स मध्ये जाऊन चेक करणार विराट.html. पहिला जाईल तो तिथे जाऊन त्याला भेटणार नाही तर तो लगेच खाली येईल आणि चेक करेल हा त्या फाईलचं नाव index.html नाही तर दुसरं कोणतं आहे. दुसरं नाव काय आपण जे ठेवले ते विराट.html. दॅट्स इट. हे तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे व्यवस्थित पद्धतीने आणि तुमचं होस्ट. पण तुमचे जे इथं डॉक्युमेंट रूट आहे तुमचं डॉक्युमेंट रूट तर तुम्ही मेन्शन केलंय पण तुम्हाला आता काय करायचंय तुमच्या एकाच होस्ट नेमवर ही वेबसाईट लाईव्ह करायची का तुम्हाला नाही. मला काय करायचंय माझं होस्ट नेम आता काय असलं पाहिजे ऍडमिन काय असलं पाहिजे admin.example.com. म्हणजे कोणी जर जाऊन जाईल आणि सर्च करेल admin.example.com तर त्याला काय दिसली पाहिजे सर्व्हर म्हणजे तुमची जे 2 वर जे वेबसाईट तुम्ही लाईव्ह केलेली आहे ती वेबसाईट त्याला शो झाली पाहिजे. कशाला admin.example.com. खाली यायला असणार तुमचं आणखीन एक तुमचं हे बनवले तुम्ही काय टाकायला पाहिजे तुम्हाला DASHATH दशरथ. तुमच्या जे फॉरवर्ड डॉट झोन मध्ये तुम्ही जे होस्ट नेम टाकलेले आहेत आठवते तेच होस्ट नेम तुम्हाला आता तुमच्या सर्व्हरचे नाव असतील. सर्व्हरचे नाव काय असेल प्रत्येक वेळेस वेगवेगळे बघा. पहिल्याच्या मध्ये सर्व्हर नाव तुमचं सर्व्हर डॉट एक्झाम्पल आहे. दुसऱ्याच्या मध्ये सर्व्हर नेम काय तुमचं admin.example.com. तिसऱ्या वेबसाईटला तुमचं नाव काय dashad.example.com. आता तुम्ही जाल सर्च कराल गुगलला वेगवेगळे होस्ट नेम तुम्हाला काय भेटेल वेगवेगळ्या वेबसाईट भेटतील. तुमच्या एकाच वेबसाईट एकाच याच्यामध्ये एकाच आयपी ऍड्रेसवर मल्टिपल वेबसाईट तुम्ही काय करताय होस्ट करताय. ह्याच कॉन्सेप्टला म्हणतात तुमच्या व्हर्च्युअल होस्टिंग. राईट. इथे या मेन्शन करा. इथं आल्याच नंतर तुमचं जेव्हा चेक कराल इथं तुम्ही एक फाईल बनवली lavatek.com. जर तुम्ही ह्या ज्या फाईल मध्ये लिहिलेली एंट्री तुमची बरोबर आहे किंवा नाही चेक करण्यासाठी तुमच्याकडे एक कमांड असते httpd -t. जर तुमचं जर सगळं सिंटॅक्स बरोबर असेल त्या फाईल मध्ये लिहिलेला तुम्हाला इथे सिंटॅक्स ओके म्हणून इथे मेसेज येते. लिहिलेलं कॉन्फिगरेशन बरोबर असेल तर नसेल तर तिथं चूक येते तुमचं. राईट. तुम्ही जे फाईल मध्ये काही लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत डॉक्युमेंट रूट व्यवस्थित मेन्शन केले का नाही केला असेल तर तुमचं मग ते घेणार नाही तर तुमचं एरर येईल. तुम्ही व्यवस्थित सगळं कॉन्फिगरेशन केलं असेल ते टाईप करून चेक करा. जसं आपण प्लेबुक चेक करण्यासाठी आपण यूज करतो की तुमची प्लेबुक बरोबर आहे किंवा नाही त्या कमांडने तसंच तुमची इथं चेक करण्यासाठी तुमच्या फाईलमध्ये आणखीन तुम्ही सांबामध्ये पण तुम्हाला एक सांगितलं तुम्ही कोणती कमांड होती सांबामध्ये तुमचं जे शेअर बरोबर आहे किंवा चेक करण्यासाठी कोणती कमांड होती सांबामध्ये शेअर बरोबर आहे किंवा नाही चेक करण्यासाठी कमांड कोणती यूज करतो आपण लिहिलेला शेअर बरोबर आहे की नाही ऐसे भूल जा रहे हो अच्छी बात नाही. ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्ही जे लिहिलेलं आहे कोणती कमांड आहे विचार करा 2 मिनिटं मी सांगतो. systemctl रिस्टार्ट httpd. आता सांगतो लगेच एक इनेबल आहे नॉट इनेबल झालं. TESTPARM नावाची कमांड होती टेस्ट पाम आठवली. ते टेस्ट पॅम आपण चेक करतो की तुमचं सिंटॅक्स बरोबर लिहिलेलं आहे तसंच इथं HTTP झालं. हे खतम. काय आवड आहे त्याच्यामध्ये कुठं ह्याच्यामध्ये थांबा शेअर मध्ये असेल मग टेस्ट पाम PARM. राईट. आता मी इथे काय टाकणार admin.example.com. तुम्हाला काय दिसलं पाहिजे 2 दिसली पाहिजे. इथे येणार मी इथे टाकणार मी कोण DASHATH
example.com. तर हे जे आहे कॉन्सेप्ट याला म्हणतात तुमच्या वेब होस्टिंग. ठीक आहे. आता ह्याला जर क्लायंट साइडवर जर ऍक्सेस करायचं असेल, काय करायचं असेल, तुमचे हे जे सर्व्हर आहे ह्या सर्व्हरला जर क्लायंट साइडवर ह्याला ऍक्सेस करायचं असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला चेक करावं लागेल काय, सिस्टम सीटीएल एसटीए टीयूएस स्टेटस फायरवॉल डी ऍक्टिव्ह आहे. मी इथे येतो क्लायंट साइडला. तुम्हाला क्लायंट साइडला ते एचटीटीपी मध्ये कोणतं वेबसाईट म्हणजे क्लायंट साइडचं काहीच कॉन्फिगरेशन नसतं, काहीच कॉन्फिगरेशन करायचं नाही तुम्हाला क्लायंट साइडला. तुम्ही या सरळ सरळ काही कॉन्फिगरेशन करायचं आपल्याला काही केलं नाही आपण. ठीक आहे. मी इथं या सर्च करा ब्राउझर आणि याला सर्च करू बघा. आणखीन एक कमांड आहे दुसरी एक माझ्याकडे, त्याला चेक करण्यासाठी दाखवतो. कोणती तरी कमांड सापड मला. काय APACHECTL Apache CTL CONFIG config test Apache CTL config test ही पण एक कमांड आहे. त्याच्याने चेक करू शकतो आपण सिंटॅक्स मधला फाईल मला बरोबर आहे की नाही. आय थिंक सो. ठीक आहे. HTTP सर्व्हर कोणी कॉन्फिगर केलं का म्हटलं तर तुम्हाला तर सांगता येते की हा की आय नो अबाउट हाऊ टू कॉन्फिगर HTTP सर्व्हर. HTTP जसं कॉन्फिगर केलं तसं सेम टू सेम तुम्हाला काय करायचं आहे, HTTPS कॉन्फिगर करायचं. DNS कॉन्फिगर पाहिजे तरच तुमचं हे होतं, कारण तुमच्या सर्व्हरला माहितीच नाही ना. सर्व्हर डॉट एक्झाम्पल डॉट कॉम कोण आहे कुठं कुठं डायरेक्ट आयपी ऍड्रेस टाकला तर कसं कळणार आहे तुम्हाला कोणती वेबसाईट घेताय तुम्ही. मला सपोज तुम्ही एक आयपी ऍड्रेस टाकला, त्यांना काय केलं, जे तुमचे डॉक्युमेंट रूट मध्ये index.html आहे तेच घेईल डायरेक्ट ऑटोमॅटिकली. मला खालचे जर घ्यायचं असेल तर एकाच सर्व्हरवर मल्टिपल वेबसाईट होऊ शकतात वेगवेगळ्या नावाने, त्यावेळेस तुम्हाला ऑब्विसली डीएनएसचं कॉन्फिगरेशन लागेलच. करेक्ट आहे. कारण माहिती पाहिजे की सर्व्हरला की दहशत म्हणजे कोण आहे. राईट. दहशत म्हणजे कोण आहे किंवा ऍडमिन म्हणजे कोण आहे ते कुठे मेन्शन केलंय तुम्ही, कुठे त्या फाईल मध्ये मेन्शन केलंय, त्याच्यामुळे त्याला कळते की हा चला ऍडमिन म्हणजे कोण आहे. ऍडमिन म्हणजे सर्व्हर आहे. चला सर्व्हरचे आयपी ऍड्रेस टाका, आपण तिथून जाऊन चेक करू. तुम्ही जर आयपी ऍड्रेस टाकला तर काय होईल, डायरेक्ट तो मेन तसं डिफॉल्ट लोकेशन आहे तेवढंच उचलून घेईल. एकच इथं तुम्ही टाकताय, आता काय टाकताय, सर्व्हर डॉट एक्झाम्पल डॉट कॉम, तरी तुम्हाला एरर यायला पाहिजे. आता करेक्ट आहे. आता एरर कशामुळे आलाय सांगू शकाल, जस्ट लॉजिक लावून की आता हे जे मला सर्व्हर आलं हे जेव्हा मला एरर यायला याचा एरर येण्याचं रिझन काय असू शकतात, पॉसिबिलिटीज. ऍडमिन डॉट एक्झाम्पल काय असू शकतं एरर, ऍडमिन डॉट एक्झाम्पल कुठं काही नाही, सर्व्हर डॉट एक्झाम्पल डॉट कॉम ऍडमिन डॉट एक्झाम्पल डॉट कॉम आणि कोणतं होतं आपलं DASHATH दशत डॉट एक्झाम्पल डॉट कॉम. हे जर मी सर्व्हरला टाकतोय तर हे सगळे व्यवस्थित दिसते, पण इथनं जेव्हा मी करतोय तर दिसत नाही. रिझन काय असू शकतं, त्याचं रिझन असू शकतं एकच, जे मी थोड्या वेळापूर्वी एक कमांड टाईप करून चेक केली होती. कोणती कमांड टाईप केली तुम्ही इथे बघा त्याच्यावर बोर्डवर, कोणती कमांड टाईप केली तुम्ही, सिस्टम सीटीएल. तुम्हाला जाऊन चेक करावं लागेल. ऑब्विसली तुमचं फर्स्ट प्रायोरिटी असेल की तुम्ही जा आणि काय करा, कोणती कमांड आहे, फायरवॉल हायफन CMD हायफन लिस्ट ऑल. करेक्ट, हायफन लिस्ट ऑल ही कमांड जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल. तर कळेल तुम्हाला इथे HTTPचं पोर्ट ओपन आहे का आता.
मग तुम्हाला काय करावं लागेल, इथे HTTP चा पोर्ट ओपन करावा लागेल. समजलं? म्हणून मी पहिल्यांदा विचारलो की फायरवॉल चालू आहे किंवा नाही. या इथं कारण कोण क्लायंट कुठून येणार आहेत, पोर्ट नंबर 80 म्हणूनच येणार आहेत. 80 पोर्ट नंबर ब्लॉक असेल तर कसे येतील? तुमच्याकडे फायरवॉल पण चालू आहे आणि पोर्ट नंबर ब्लॉक पण आहे. जर सिक्युरिटी ग्रुपमध्ये तुमच्या HTTP तुम्ही चालूच केलं नाही, तर HTTP ला तुम्ही ओपनच केलं नाही, तर तुम्ही वेबसाईट होस्ट करतो मला, तर तुम्हाला वेबसाईट दिसेल का? नाही. तुम्हाला सिक्युरिटी ग्रुपमध्ये पहिल्यांदा जाऊन तुम्हाला पोर्ट नंबर 80 तिथे ऍड करावा लागेल इनबाउंड रूल मध्ये. तसं इथं तुमच्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये तुम्ही इथं तुमच्या फायरवॉलवर तुमच्या HTTP सर्व्हिस ऍड केल्याशिवाय तुम्ही तिथून ऍक्सेस करू शकता क्लायंट साईडवर नाही. तर इथे तुम्ही सिस्टम सेटिंगपेक्षा काय टाकायला लागेल मला, फायरवॉल -cmd -, परमनंट -, ऍड -सर्व्हिस HTTP. कोणती सर्व्हिस आहे तुमची? HTTP. त्याच्यानंतर काय करावं लागेल, हे चेंजेस आपण रिपीट करण्यासाठी फायरवॉल -cmd बस. आता काय होईल, तुमच्या फायरवॉलच्या ह्याच्यामध्ये पोस्ट मध्ये जाऊन चेक करा, एक तुमच्या HTTP चा पोर्ट ओपन झाला असेल. ऍड झाली सर्व्हिस. तुम्ही या आता क्लायंट साईडला आणि हेच डबल रिफ्रेश करून टाकायचे. नहीं आ रहा है, फिर से कनेक्ट करके डिस्कनेक्ट करके इसको DASH.example.com. समजलं? तर हे तुमचा HTTP चं सर्व्हर कॉन्फिगरेशन आहे. कुठं? फायरवॉलला? हा. आता चेंजेस अपडेट त्याला काय होणार आहे, फक्त चेंजेस अपडेट होणार आहेत त्याच्यात. फक्त हे करू शकतो का, सिस्टम रिस्टार्ट करू. हा, सिस्टम सिक्युअर रिस्टार्ट इनेबल तर सोडून टाका. तुम्हाला ऍक्सेस घ्यावा लागते. तुम्हाला जे सर्व्हिस तुम्ही रिडर करशील ना, तर खूप मोठी चेन असते. तुम्हाला प्रत्येक, कारण तुम्ही सिस्टम सिक्युअर रिस्टार्ट करताय, तर कमीत कमी 5 सेकंदासाठी सर्व्हर तुमचा बंद होणार आहे. सर्व्हिस चालू होऊन म्हणजे बंद होऊन चालू होणार आहे. रिस्टार्ट म्हणजे काय, सर्व्हिस बंद. ह्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं दुसरं, एक रिलोड म्हणून असतं, सिस्टम सिक्युअर रिलोड म्हणून एक सर्व्हिस. रिलोड टाकलं ना तुम्ही, जे चेंजेस झालेले आहेत तुमचे ते तिला रिफ्लेक्ट होतात तुमच्या सर्व्हरमध्ये. मोस्ट प्रोबेबली रिलोड जास्त यूज करतात, आय थिंक सो. मला एक्झॅक्ट नाही. admin.example.com. हे टू आणि हे तुमचं समजा. हा याचं कॉन्फिगरेशन इझी. काय करायचं, डॉक्युमेंट रूट मध्ये फक्त मेन्शन करायचं. आता तुम्ही काय करू शकता, तुमच्या होस्ट नेम तुमचं जे सर्व्हर आहे, तुम्ही जाऊन forward.zone मध्ये काय करू शकता, नवीन नाव टाकू शकता, अक्षय आणि सर्व्हर. तिथं जाणार, डॉक्युमेंट रूट मध्ये जाणार, www डिरेक्टरीच्या आतमध्ये जाणार, अक्षय नावाने एक डिरेक्टरी क्रिएट करणार, तिथे index.html लिहिणार, तिथे एक कोड लिहिणार आणि तेच कोड तुमच्या ह्या फाईल मध्ये, कोणत्या /etc/httpd आतमध्ये conf.d डिरेक्टरीच्या आतमध्ये येणार आणि ज्या नावाने तुम्ही फाईल क्रिएट केली त्या फाईलला ओपन करणार आणि तिथे एक नवीन डॉक्युमेंट रूट म्हणजे तिथे एक वर्चुअल होस्ट, एक नवीन एंट्री ऍड करणार. झालं. म्हणजे एका सर्व्हरवर तुम्ही किती वेबसाईट होऊ शकता. डायरेक्ट जाणार, त्या फाईल मध्ये जाणार, चेक करणार, तिथून रिफ्रेश होणार. तर हे आहे तुमचं कॉन्फिगरेशन ऑफ. समजलं? तर सगळ्यात पहिले हे जे तुम्हाला नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग आणि आयपी बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग कळलं काय? नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग म्हणजे काय, एक मशीन एक आयपी, एका आयपीला मल्टिपल तुम्ही काय करू शकता, नाव देऊ शकता. एका आयपीला मल्टिपल नाव देऊ शकता आणि ते मल्टिपल नावाने तुम्ही काय करू शकता, एका सर्व्हरवर मल्टिपल वेबसाईट होस्ट करू शकता. दॅट इज कॉल्ड एज नेम बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग. आणि आयपी बेस्ड व्हर्च्युअल होस्टिंग म्हणजे एका सर्व्हरला मल्टिपल आयपी. काय, एका सर्व्हरला मल्टिपल आयपी आणि ते मल्टिपल आयपीला मल्टिपल सर्व्हर. राईट? सो वी कॅन यूज मल्टिपल. सो दॅट इज द HTTP सर्व्हर. डॉक्युमेंट रूट समजलं, व्हर्च्युअल होस्टिंग समजलं. डिफॉल्ट लोकेशन तुमचं HTML असतं, राईट? आणि डॉक्युमेंट रूट म्हणजे कुठं, जिथं आपण जे वेब पेज ठेवतो ते म्हणजे डॉक्युमेंट रूट. डॉक्युमेंट रूट कोणता आहे तुमचं मग आता? करेक्ट. /var/www हे तुमचं काय डॉक्युमेंट रूट आहे. त्या डॉक्युमेंट रूट मध्ये तुम्ही वेगवेगळे वेबसाईट ठेवताय. HTML एक डिरेक्टरी आहे, 1 एक डिरेक्टरी आहे, 2 एक डिरेक्टरी आहे, 3 एक डिरेक्टरी आहे, 4 एक डिरेक्टरी आहे, वेगवेगळे डिरेक्टरीज. ठीक आहे. आता हेच कॉन्फिगरेशन तुम्ही आपल्या ह्याच्या सर्व्हरला करून बघा, जमत असेल तर. क्लाउडच्या सर्व्हरला
ट्राय करा, कधी मी केलं नाही. आता हे आपलं HTTPचं कॉन्फिगरेशन झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, तुमची जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला तुम्हाला काय करायचं, प्रायव्हेट करायचं. काय करायचं तुम्हाला, तिला प्रायव्हेट करायचं आहे. प्रायव्हेट इन द सेन्स की तुमची जी वेबसाईट आहे तुम्हाला प्रायव्हेट इन द सेन्स, सॉरी प्रायव्हेट म्हणतोय, सिक्युअर करायचं. काय करायचं आहे, सिक्युअर करायचं आहे. तर तुम्ही कोणतीही वेबसाईट बघा, तुम्ही एखादी वेबसाईट कोणती जरी घेत असाल, सपोज मी तुम्हाला दाखवतो आता आपली एक वेबसाईट आहे कोणती, ॲटोड्रॉ ह्याच्यावर तुम्ही इथं ॲटोड्रॉवर जेव्हा याल, ठीक आहे, ॲटोड्रॉ वेबसाईटवर याल, तुम्ही ह्याच्यावर 3 डॉटवर क्लिक करा, तुम्हाला इथे कनेक्शन सिक्युअर म्हणून असं दिसेल, दिसतंय इथं लोगो, चेक करा, कनेक्शन लोगो तुम्हाला दिसतोय इथं. तुमचं कनेक्शन सिक्युअर दिसतंय तुम्हाला इथं. सर तुमचं चार्जिंग संपली, माझी लावू का, चालते ना HP ला, हे HP टू HP मोठा आहे तुमचं डेल आहे. हे तुमचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन सिक्युअर दाखवते तुम्हाला. ह्या कनेक्शन सिक्युअर तुम्ही जेव्हा क्लिक कराल तर तुम्हाला इथे एक व्हॅलिड सर्टिफिकेट दिसतंय बघा, त्याला क्लिक करा, तुम्हाला एक सर्टिफिकेट दिसते इथं, दिसते सर्टिफिकेट. तुमची जी वेबसाईट आहे तर ही वेबसाईट सिक्युअर आहे. तर हे सिक्युअर असण्यासाठी याच्यासाठी काय करायला, त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. हे प्रोसेस मग तुम्हाला सर्टिफिकेट परचेस करावं लागतं तुमच्या त्या GoDaddy वरनं वगैरे जाऊन, तुमच्याकडनं लायसन्स वगैरे घ्यावं लागतं, परचेस करावं लागतं, डोमेन नेम परचेस करून त्याला तुम्हाला सिक्युअर करून घ्यावं लागतं. एक खूप लेंदी प्रोसेस आहे, ठीक आहे. पण आता आपल्याला सर्टिफिकेट कसं क्रिएट करता येतं किंवा त्याला CSR वगैरे जनरेट कसं करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जर थेरॉटिकल पोर्शन आहे तुम्हाला मी चांगला रीड करून दाखवतो काय काय असतं त्याच्यात, प्रोसेस काय काय असतं. ठीक आहे. तर तुमचे जे HTTPS आपण जे बघणार आहे त्याचा HTTPS म्हणजे हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर, राईट. त्याचा पोर्ट नंबर आहे तुमचा 443. काय HTTPS चा पोर्ट नंबर 443 आणि HTTP चा पोर्ट नंबर 80. तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यातले कोणती तुमची जे 3 वेबसाईट आता तुम्ही होस्ट केल्या त्या 3 पैकी तुम्हाला एक वेबसाईट काय करायची आहे, सिक्युअर करायची आहे. तर सिक्युअर करण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करावं लागतं, तुमच्या सर्व्हरवर तुम्हाला एक काय करावं लागतं, सिक्युअर करण्यासाठी सगळ्यात पहिला CSR जनरेट करावं लागतं. CSR म्हणजे सर्टिफिकेट सायनिंग रिक्वेस्ट. काय सर्टिफिकेट सायनिंग रिक्वेस्ट. आता CSR जनरेट केल्याच्या नंतर हेच तुमचं CSR तुम्हाला तुमच्या CA ला भेटायला लागतं. CA कडे तुम्ही CA कडे ट्रान्सफर करता येईल. आता CA कडे म्हणजे काय असतं, CA चं लॉंग फॉर्म आहे तुमचं CA कडे हे तुमचं सर्टिफिकेट तुम्हाला पाठवावं लागतं. मग हे CA काय करतं, तुमच्या CSRच्या अगेन्स्ट एक तुमच्या तुमचं जे काही तुम्ही CSR पाठवला, तुम्ही जनरेट केलेला CSR पाठवला तर तुम्हाला त्याने एक की देते, एक पब्लिक आणि प्रायव्हेट की तुमच्याकडे पाठवत असतो. कोण करते जनरेट, तुमचा CA, राईट. मग हे तुमचं CA जनरेट केल्यानंतर तुमच्या CAच्या मदतीने तुम्ही एक प्रायव्हेट की तुमची बनली कोणती, त्याच्या CA तुमचं जे बनवून तुम्ही जे CSR सर्टिफिकेट पाठवल्यानंतर की तुम्हाला येतं, त्या प्रायव्हेट कीच्या हेल्पनं तुम्ही काय करता, तुमचं सर्व्हर तुमची जी काही वेबसाईट आहे त्याला तुम्ही लॉक करता. काय करता, लॉक करता. मग आता हे सगळं कॉन्फिगरेशन काय, CA काय करतं, तुम्हाला एक डिजिटल सर्टिफिकेट सेंड करतं. तुम्हाला कधी तुम्ही जेव्हा की आली ना, तुम्हाला एक सर्टिफिकेट, डिजिटल सर्टिफिकेट तुम्हाला पाठवतं. त्या डिजिटल सर्टिफिकेटनं तुमची काय होते, सर्व्हर तुमची जी काही सिक्युरिटी आहे सर्व्हर तुमच्या वेब पेजची, तुमच्या वेबसाईटची, ती वेब पेजची तुमची सिक्युरिटी काय होते, तुमची सिक्युअर होते. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, आता CA पब्लिक की याचे भरपूर लिहिलेलं आहे, काहीतरी सगळ्यात पहिलं. मग तेव्हा तुमचं वेबसाईट तुमची चेक होते. तर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा CSR करून ते पाठवला तर पहिल्यांदा CA काय करतं, चेक करतं की खरंच हे वेबसाईट ऍक्च्युअली जेन्युइन आहे किंवा नाही आहे. हे जेन्युइन असेल वेबसाईट, त्याच्यामध्ये तुमचं त्यांना वाटलं की ह्याच्यामध्ये काही नाहीये, तर ते तुमच्या CSRच्या अगेन्स्ट मध्ये एक चांगल्या गोष्टी म्हणून तुम्हाला ते सर्टिफिकेट, डिजिटल सर्टिफिकेट सांगितलं ना मी, ते जनरेट करून तुम्हाला पाठवत असतं तुमचं CA. त्याची प्रोसेस असते, खूप लेंदी प्रोसेस आहे. आता हे फॉर्म सगळा एन्क्रिप्शन डिक्रिप्शन फॉर्म मध्ये असतं सगळं कनेक्शन सिक्युअर करण्यासाठी. मग आता इथं काय असतं, तुमची जी प्रायव्हेट की आहे, राईट, प्रायव्हेट की तुमची काय असते, सर्व्हरकडे असते, तुमच्या ज्याची वेबसाईट आहे त्याच्याकडे असते. पण पब्लिक की काय असते, सगळ्याकडे असते. पब्लिक की कोणते, पब्लिक की इन जनरल सगळ्याकडे. जसं तर मी ह्याची कोणती वेबसाईट वापरते, ॲटोड्रॉची एक वेबसाईट आहे माझी, ही जी वेबसाईट आहे ही वापरते मी. आता काय असणार, प्रत्येक युजरकडे काय असतं, तुम्ही जेव्हा चेक करता, जर तुम्ही जेन्युइन युजर असाल तर तुमच्याकडे काय असतं, तुमची स्वतःची पब्लिक की जे तुम्ही घेऊन फिरत असता. सपोज मग काय करणार, तुम्ही जेव्हा त्या सर्व्हरला व्हिजिट कराल
तर काय होतं तुमचं पब्लिक की मध्ये तुमचा जो इन्क्रिप्टेड डेटा आहे, पब्लिक की आणि प्रायव्हेट की दोन्हीमध्ये काय इन्क्रिप्टेड डेटाच असणार ऑब्व्हियसली, ह्या दोन्ही काय होतात एकमेकांसोबत मॅच होत असतील. आपल्याला पण कधी बघा, आपण कधी कधी एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करत असताना आपल्याला नॉट ऑथोराइज म्हणून येतं. तुम्ही त्याला ॲडव्हान्स करता, नो प्रॉब्लेम आय विल गो म्हणून त्याच्यावर क्लिक करून ॲडव्हान्स करता, तेव्हा तुम्ही त्या डायरेक्टली वेबसाईटला लाईक करता. पहिल्यांदा ते काय असते, तुम्ही अननोन युजर असाल, राईट. कधी कधी असतं ना वेबसाईट अननोन युजर असतात, तुम्ही त्याला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न करा की तुम्हाला रेड अक्षरमध्ये रेड ह्याच्यामध्ये दाखवते HTTPS सिक्युअर म्हणून असतं, कनेक्शन इज नॉट इस्टॅब्लिश म्हणून सांगतं. मग तुम्ही डायरेक्टली फोर्सफुली त्याच्यामध्ये ॲडव्हान्सवर क्लिक करून नेक्स्ट क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ते पेज येतं तुम्हाला. पण त्यावेळेस तुम्ही काय करताय, कनेक्शन ब्रीच करताय. तुम्हाला ऑथोराइज नसताना तुम्ही ते कनेक्शन हे करताय. तर त्यांचे काय जे जे त्यांना स्प्रेड जेवढ्या लोकांना करायचं ते सगळीकडे करतात. सपोज काहीच कसं पबजी इंडियामध्ये, आता इंडियामध्ये टिकटॉक बॅन आहे. काय इंडियामध्ये टिकटॉक बॅन आहे. तुम्ही जाऊन टिकटॉकच्या वेबसाईटला ऐकला तिथे रिक्वेस्ट आहे, तुम्हाला लगेच तिथे येईलच ना की इंडियामधनं रिक्वेस्ट युजरसाठी HTTP टिकटॉकचं जे सर्व्हर आहे किंवा वेबसाईट आहे ते तुम्हाला काय असणार आहे, ब्लॉकच असणार आहे. तुम्ही न हे करता परमिशन घेता जर गेला तर तुमचं ते सिक्युरिटी ब्रीच होते. मग इथं काय असतं, तुमच्या युजर ज्यावेळेस तुमची डेटा जेव्हा रिक्वेस्ट जाईल त्यावेळेस ते तुमचा डेटा तुमच्या पब्लिक केलं तुमचं काय होते ते अनलॉक करतं तुमच्या प्रायव्हेट केलं. म्हणजे दोघांचं एकमेकांसोबत कनेक्शन झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली इस्टॅब्लिश होतात. मग ज्यावेळेस तुमच्याकडे ती पब्लिक की नसेल, आपल्याकडे पब्लिक की नाही, जर सपोज युजरकडे जर पब्लिक की नसेल तर तुमचं काय असतं, कनेक्शन इनसिक्युअर असतं. आपल्याला तर आपण ज्यावेळेस कनेक्शन करतो त्यावेळेस इनसिक्युअर असतं, ते सिक्युअर नसतं ज्यावेळेस आपल्याकडे नाहीये पब्लिक की. कोणत्या वेबसाईट काय करतात, त्यांची जी की आहे ते पब्लिकली हे करतात की या कोणी पण ऍक्सेप्ट करा. म्हणजे जसं की हे यांनी काय केलेलं आहे, ॲटोड्रॉनी जनरेट केले आहे. हा कस्टमर जेन्युइन आहे, तर मला युजरला रिक्वेस्ट घेऊन येते, आपण ह्याला काय करूया, आपली जे सर्व्हिस द्यायची त्याला तर प्रोव्हाइड करूया. कोणते असतात की नाही, हे नाही नाही म्हणजे नाही, नो मीन्स नो असतं ना, ते इनसिक्युअर कनेक्शन असतं जर आपल्याकडे पब्लिक की नसेल तर. ह्या दोन्ही गोष्टी असतात तुमच्यामध्ये. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, 3-4 स्टेपमध्येच तुमचं हे HTTPSचं कॉन्फिगरेशन होतं. आता हे जे बॅकएंडची प्रोसेस असते हे आपल्याला कधी गरज पडणार नाही. CSR, CA, राईट, CA कडनं सर्टिफिकेट घ्या, बनवा, हे बॅकएंडचे प्रोसेस आहे सगळं. काय हे तुमचे जे मॅनेजमेंट लेवलचे जे वेबसाईट बनवणार आहेत ते तुमचे GoDaddy वगैरे जे मोठमोठे जे सर्व्हिसेस आहेत जे तुम्हाला डोमेन नेम प्रोव्हाइड करतात, सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात, सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणाऱ्या पण कंपन्या आहेत अशा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या तुमच्या वेबसाईटला सिक्युअर करण्यासाठी. राईट, त्याच्याकडनं तुमचं सर्टिफिकेट ते काय करतात, बनवून घेतात. पण तुम्हाला कमांड माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला ते कमांड दाखवतो आणि वेबसाईट कशी सिक्युअर करायची, कशी करतात त्याचे स्टेप्स आहेत. ते स्टेप्स सिम्पल आहेत. तुम्ही या सर्व्हरला, तुमच्याकडे जर HTTPS सर्व्हर तुम्हाला कॉन्फिगर करायचं असेल, काय करायचं असेल, HTTPS सर्व्हर तुम्हाला कॉन्फिगर करायचं असेल, चालू, तर सगळ्यात पहिलं तुमच्याकडे एक पॅकेज लागतं. त्या पॅकेजचं नाव आहे यम इन्स्टॉल मॉड अंडरस्कोर SSL नावाचं एक पॅकेज आहे. काय, HTTPS कॉन्फिगर करण्यासाठी, नॉट HTTPS कॉन्फिगर करण्यासाठी मॉड अंडरस्कोर SSL नावाचं एक पॅकेज लागतं. ते पॅकेज पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्या. यस, हे पॅकेज इन्स्टॉल झाल्याच नंतर तुम्हाला काय करायचं असतं, एक CSR जनरेट करायचा असतो. काय करायचा असतो, CSR जनरेट करायचा असतो. तर CSR जनरेट कोण करणार, ते करणार. आपल्याला कमांडने आपण जनरेट करू शकता. तर कोणती कमांड आहे त्यासाठी, ओपन SSL जन RSA जनरेट RSA -out आउट. कुठं पाहिजे तुम्ही जे CSR सर्टिफिकेट कुठं पाहिजे तुम्हाला, त्या CSR सर्टिफिकेटचं तुम्ही काय करू शकता, लोकेशन देऊ शकता. मला कुठं पाहिजे, व्यार ATCच्या आतमध्ये, HTTPDच्या आतमध्ये कुठं बनणार तुम्हाला, सपोज तुम्हाला पाहिजे कोणत्या नावाला पाहिजे, lavatex.csr. काय, CSR. ह्याच्यामध्ये तुमची सिक्युरिटी असते. सिक्युरिटी तुमची काय, 1024, त्याच्यानंतर 2048, त्याच्यानंतर 4096, किती तुम्हाला कोणत्या लेवलची सिक्युरिटी पाहिजे तुमच्यासाठी CSR सर्टिफिकेटसाठी तुम्ही इथे मेन्शन करू शकता. त्याचे कोड्स आहेत, त्यांनी डिसाईड केलेले पॅरामीटर्स म्हणतो ना आपण त्याला, त्यांनी पॅरामीटर सेट केले आहेत की 1024 पाहिजे का 2048 पाहिजे का 4096 पाहिजे, त्याच्यानुसार पाहिजे. आपण काय करूया, मिडल मध्ये घेऊया 2048. काय करूया,
2048. तर काय होईल, तुमचं एक CSR इथे जनरेट झालं. जसे तुम्ही ते CSR जनरेट करा, तुमच्या इथे जाऊन चेक करा फाईलमध्ये. अरे यार यारच आहे, ETC HTTP डिरेक्टरीच्या आतमध्ये या, इथं lavatex.csr नावाने फाईल क्रिएट झाली असेल. त्याला तुम्ही जेव्हा रीड कराल, ETC HTTP lavatex.csr असे एन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये एक CSR जनरेट होतो. आता हे CSR काय करणार, आपण पाठवणार CA कडे, त्याच्या बदल्यात CA काय करणार, आपल्याला की क्रिएट करून देणार. की कशी क्रिएट करतात, आता की क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ते CSR सर्टिफिकेट पण पाठवावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी कमांड आहे ओपन SSL. ओपन SSL कमांड कुठे गेली, ओपन SSL. आता आपण काय करणार, रिक्वेस्ट न्यू, काय पाहिजे, रिक्वेस्ट न्यू हायफन की. की कुठं पाहिजे तुमची, ETC HTTPD त्या डेटच्या आतमध्ये काय नावाने पाहिजे, तुम्ही काही नाव टाकू शकता, lavatex.की, राईट, lavatex.की. तुमची जर lavatex.की आपण चुकीचं केलं, हे की आहे वाटतं बहुतेक वरची, हे CSR आहे. ठीक आहे, आपण हां हे जे आहे ना वरी जे दिसायला तुम्हाला, हे तुमची की आहे मे बी. तर हे जे जनरेट करतोय आपण, CSR जनरेट करतोय, आय थिंक सो. ETC HTTPD हे इनपुट फाईल असणार आहे, हे इनपुट फाईल आहे की. त्याच्यानंतर तुमची आउटपुट काय असणार आहे, तुमची आउटपुटमध्ये तुम्हाला काय भेटणार, तुम्हाला lavatex.c CSR. काय करावं लागेल माहिती आहे का, आधी रिनेम ETC HTTPD lavatex CSR, ETC HTTPD lavatex.key. हे आहे CSR. टाका कंट्री नेम इंडिया, स्टेट नेम MH, सिटी पुणे, ऑर्गनायझेशन नेम lavatex टेक्नॉलॉजी. तुमच्या सर्टिफिकेटवर हे सगळं नाव येते तुमच्या ऑर्गनायझेशनचं, ऑर्गनायझेशन नेम युनिट. तसे तुम्ही हे टाका, इथं तुमचे एक CSR सर्टिफिकेट जनरेट होते इथं सगळं त्याच्यामध्येच. कॅट ETC HTTPD lavatex CSR. हे CSR आहे, हे CSR आहे. ते पहिले जे बनवली होती आपण, ते की होती, हे CSR आहे. आता हे दोन्हीचं कंबाईन करून आपल्याला सर्टिफिकेट क्रिएट करायचं असतं. सर्टिफिकेट क्रिएट करायची कमांड थोडीशी मोठी आहे, ओपन SSL. त्याच्यानंतर X. तुम्ही हे तुम्हाला कधी एरर आला असेल, हे X509 वाला, एखादी वेबसाईट आपण लाईव्ह करत असते वेळेस आपल्याला 509401 वाली एरर येतात बघा, नॉट 501 509 कधी येतात ना, 401 वाले एरर, 401 वाला एरर येतो ना, तशा टाईपचा आहे X509 असं काहीतरी त्याचा यूज. हायफन IQ रिक्वेस्ट हायफन डेज. हे सर्टिफिकेट किती दिवसापर्यंत व्हॅलिडिटी पाहिजे त्याची तुम्हाला, 365 डेजसाठी. इनपुट फाईल कोणती आहे तुमची, हायफन इनपुट स्लॅश ETC स्लॅश HTTPD lavatex.csr. त्याच्यानंतर हायफन SIGN की साइन की स्लॅश ETC स्लॅश HTTPD स्लॅश
लावाटेक कुठं की टाकलं तरी जाते घेते तिथून डायरेक्ट. मी कधी घेतो मी कधी केलं नाही त्याला. त्याच्यानंतर तुमची आउटपुटमध्ये सर्टिफिकेट कुठं पाहिजे ETC HTTPD lawatex.crt हे तुमची कमांड आहे. ओपन SSL रिक्वेस्ट काय करते तुम्ही रिक्वेस्ट करताय तुमची सर्टिफिकेट किती दिवसापर्यंत व्हॅलिडिटी पाहिजे. मग इनपुट काय असणार आहे तुमचं CSR राईट. त्याच्यानंतर तुमचं साइन की आणि आउटपुट तुमचं काय असणार आहे. या सगळ्यांचं दोघांचं मिळून काय असतं तुमचे सर्टिफिकेट क्रिएट होईल. झाले सर्टिफिकेट क्रिएट. बघा इंडिया महाराष्ट्र पुणे लावाटेक टेक्नॉलॉजी आणि ऑर्गनायझेशन सगळं तुम्ही बनवून एक तुम्हाला काय झालं सर्टिफिकेट क्रिएट भेटले तुम्हाला. आता हे सर्टिफिकेट तुम्ही डायरेक्टली तुमच्या वेबसाईट सोबत अटॅच करा. काय अटॅच करणार तुम्ही मग इथे जाणार VIM ETC HTTPD राईट. HTTPD मध्ये तुमची कोणती आहे com.d मध्ये तुमची कोणती फाईल होती lawatex.com. त्या फाईलमध्ये या. तर ह्या फाईलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये 3 वेबसाईट आहेत. 3 वेबसाईट कोणत्या वेबसाईटला तुम्हाला काय करायचे प्रायव्हेट करायचे सॉरी सिक्युअर करायचे. सपोज मला काय करायचे सर्व्हिस सेकंड नंबरला मला सिक्युअर करायचे. काय करायचं मला सेकंड नंबरला सिक्युअर करायचं. तर सिक्युअर करायचं असेल तुम्ही जर हे HTTPS नाही करत असेल ॲक्सेप्ट करायचं असेल तुम्हाला आता तुम्हाला इथे पोर्ट नंबर चेंज करावा लागेल. ऑब्विसली 443 तुमचं काय HTTPS चा पोर्ट नंबर आहे. त्याच्यानंतर तुमचं admin.example.com ते सेम टू सेम ठेवा. तुमचं डॉक्युमेंट रूट पण सेमच असणार आहे. त्याच्यानंतर इथं टाकायचं आहे तुम्हाला SSL इंजिन ऑन. त्याच्यानंतर SSL सर्टिफिकेट फाईल काय SSL सर्टिफिकेट फाईल कोणती आहे तुमची ETC मध्ये HTTPD lawatex.crt सर्टिफिकेट. त्याच्यानंतर SSL सर्टिफिकेट की FILE ETC HTTPD त्याच्यानंतर lawatex ह्या 2-3 एंट्री ऍड करायचे तुम्हाला HTTPS. कोणती कधी करते जे असतात ना तुमच्या सर्व्हर वेबसाईट वगैरे लाईव्ह सिक्युअर असतात ना अशा पद्धतीने त्याचं सर्टिफिकेट की फाईल राईट इथं मेन्शन केलेलं असतं ते ऍड केलं असतं. मला चेक करा. त्याच्यानंतर टाईप करा systemctl restart HTTPD. मी क्लायंट वरून करायचं आपल्याला क्लायंट वरून करू ऍक्सेस. चला क्लायंट वरून ऍक्सेस करायचं असेल तर मग तुम्हाला काय करावं लागेल इथं मग HTTPS पण पोर्ट ओपन करावं लागेल जर तुम्हाला क्लायंट वरून ऍक्सेस करायचं असेल तर. आपण इथं ऍडच करू लागेल मग आपल्याकडे आहे ना HTTPS. बघत होतो जरा भेटिंग नाही या इथं क्लायंट साईडला. सगळं बंद करा. सगळं बंद करा म्हणजे सगळं बंद झालं. सर्टिफिकेट की फाईल जनरेट CSR जे थिअरॉटिकल पोर्शन आहे ना ते थिअरॉटिकल पोर्शन एक वेळ बघून घ्या.
काय CSRCA सर्टिफिकेट उगा जस्ट शेक ऑफ नॉलेज टाईपमध्ये म्हणलं तर आपण म्हणू शकतो ना तसं. आता इथं टाका https:// कोणतं होतं आपलं एक्झाम्पल नाही दुसऱ्याला केलं ना आपण ॲडमिनला केलं ना admin.example.com राईट admin.example.com केलं तुम्ही एंटर करा. एंटर करते तर तुम्हाला दाखवतं हे एरर आलं वॉर्निंग आलं. इथं आपण काय करतो चला ॲडव्हान्स जाऊया म्हणून आपण चेक करतो ॲडव्हान्स करतो आणि खाली इथं आपल्या ॲक्सेप्ट असते इथं दिसते तुम्हाला. आता सर्टिफिकेट बघायचं असेल तर तुमचं सर्टिफिकेट पण दिसते तुम्हाला बघा. लावाटेक टेक्नॉलॉजी क्लाउड आज बनवलं आहे आपण याची व्हॅलिडिटी तुमची लावाटेक टेक्नॉलॉजी पुणे बी नाही दिसते वाटते जायचं मला कुठेतरी नाही करायचं. ऑर्गनायझेशन नेम ठीक आहे. हे तुमचं सर्टिफिकेट तसं दिसतं जे आता बघितलं आपण वेबसाईटला सर्टिफिकेट तुमच्या वेबसाईटला आहे तुमच्या ह्याच्या पण तुमच्या वेबसाईटला पण तुम्ही सर्टिफिकेट असं जनरेट करू शकता आणि ते अटॅच करू शकता. कुठं सगळ्या तुमच्या सर्व्हर तुमच्या जेवढ्या वेबसाईट असतात ना त्या सगळ्या सर्व्हिस तुमच्या वेबसाईट आहे ना HTTPS न सिक्युअर असतात. हां असं सर्टिफिकेशन माहित आहे हे तुमचं सिक्युअर कनेक्शन आहे. आता हे आपलं परचेस वगैरे केलं नाही म्हणून आपल्याला आपण हे नाही करू शकत हे नाही दिसत नाही आपल्याला दिसते आला का तिथे लॉग वेबसाईट झाली का सिक्युअर दॅट्स इट.